Hello student, last lecture we will study the Mendel's law of inheritance. Mendel's law वरती डिपेंड असणारे 3 लॉ आपण पाहिले. लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन्स किंवा त्याला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट असं म्हटलं जातं आणि लॉ ऑफ इंडिपेंडंट असार्मेंट असे 3 लॉ पाहिले. त्याचबरोबर बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस हा पॉईंट पाहिला. टुडे विल स्टडी द डेविएशन्स फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग. मेंडेल्सचं जे रिसर्च आहे त्याच्यावरती डिपेंड असणारे जे डेव्हिएशन्स आहेत, टोटल 5 टाईपचे डेव्हिएशन आहेत. त्याच्यामधले तुम्हाला आता सिलेबसमध्ये 4च दिलेले आहेत, एक कमी केलेले पॉलिजीस म्हणून. पण जे 4 जे दिलेले ते आज आपण स्टडी करणार आहोत. डेव्हिएशन्स ऑफ मेंडेल्स एक्सपेरिमेंट किंवा डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग फ्यू जनरेशन. मग ते त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा त्यांनी, मेंडेल्सचे जे डेव्हिएशन्स आहेत दिज आर ऑल्सो कॉल्ड किंवा दिज आर ऑल्सो डिस्क्राईब्ड ॲज द न्यू मेंडेलिझम. हे लक्षात ठेवा की मेंडेलचं जे डेव्हिएशन्स आहेत दिज आर ऑल्सो कॉल्ड ॲज द न्यू मेंडेलिझम. त्यालाच न्यू मेंडेलिझम असं म्हटलेले. आणि त्याच्यामध्ये काय सांगितले डेव्हिएशन्समध्ये बघा, सिंगल ट्रेट. आता व्हॉट इज मीन बाय ट्रेट, ट्रेट्स कशा म्हटलं जातं हे तुम्हाला माहिती. ट्रेट म्हणजे आणि कॅरेक्टर म्हणजे काय, तर सिंगल ट्रेट असेल तर दिज आर रेकग्नाइज द सिंगल जीन और 2 अलील शोविंग इंटरॅक्शन लाईक कोडॉमिनन्स अँड इनकम्प्लीट डॉमिनन्स. इनकम्प्लीट आणि कोडॉमिनन्समध्ये सिंगल जीन असणारे, त्याचबरोबर सिंगल ट्रेट असणारे बट 2 अलील्स असणारे, दॅट इज ऑल्सो नोन ॲज द कोडॉमिनन्स अँड इनकम्प्लीट डॉमिनन्स असं म्हटलं आहे त्याच्यामध्ये बघा. नेक्स्ट जे सांगितलेलं आहे बी पॉईंट ए, सिंगल ट्रेट, सिंगल जीन अँड मोर दॅन 2 अलील. म्हणजे सिंगल ट्रेट, सिंगल जीन अँड मोर दॅन 2 अलील म्हणजेच मल्टिपल अलिलिझम. हा पॉईंट किंवा हे डेव्हिएशन आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे. ट्रेट सिंगल असणारे, जीन सिंगल असणारे पण अलील मात्र मल्टिपल असणारे, त्याला मल्टिपल अलिलिझम असं म्हटले. नंतर सिंगल ट्रेट बट मोर दॅन 1 जीन, म्हणजे एकापेक्षा जास्त जीन असतील तर तिथं पॉलिजेनिक इंटरॅक्शन असं म्हटलेले. अँड शोविंग ॲडिटिव्ह इफेक्ट, फक्त ॲडिटिव्ह आणि इपिस्टॅटिक इंटरॅक्शन और ॲडिटिव्ह इफेक्ट, दीज वर्ड आर रिलेटेड टू द पॉलिजिन्स. कधी कधी पॉलिजिन्स न विचारता फक्त ॲडिटिव्ह इफेक्ट असं देखील विचारलं जातं, तर तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही. पॉलिजिन म्हणजेच काय, तर मेंडेल डेव्हिएशनमधलं किंवा ॲडिटिव्ह इफेक्ट म्हणजेच काय, तर मेंडेल डेव्हिएशनमधलं पॉलिजेनिक इंटरॅक्शन किंवा पॉलिजेनिक इनहेरिटन्स हा जो पॉईंट आहे तो तिथं असणार आहे. लक्षात ठेवा. त्यालाच इपिस्टॅटिक इंटरॅक्शन असं देखील म्हटलं जातं, ॲडिटिव्ह इफेक्ट असं देखील म्हटलं जातं आणि पॉलिजेनिक इनहेरिटन्स असं देखील म्हटलं जातं. वेगवेगळ्या टर्म फक्त यूज केल्या. तिथं सिंगल ट्रेट असतो पण मल्टिपल मोर दॅन 1 जीन शोविंग द डिफरंट इपिस्टॅटिक असं म्हणजे एकापेक्षा जास्त जीन तिथं प्रेझेंट असतात, हे लक्षात ठेवा. आणि डी पॉईंट आहे, द जीन इन्फ्लुएन्स मेनी ट्रेट, म्हणजे सिंगल जीन दिज आर कंट्रोल्ड बाय द मेनी ट्रेट्स, त्याला देखील प्लिओट्रॉपी असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, प्लिओट्रॉपी. आता हा जो पॉईंट आहे वरती सी, मोर दॅन 1 जीन, हा तुम्हाला काही दिलेला नाही आहे. त्याचं एक्झाम्पल तो पॉईंट जो आहे तो ड्रॉप केला आहे तुमच्या सिलेबसमधून, पण प्लिओट्रॉपी आहे तो दिलेला आहे. प्लिओट्रॉपी म्हणजेच काय, तर बघा, सिंगल जीन इन्फ्लुएन्स मेनी ट्रेट, सिंगल जीन इन्फ्लुएन्स मेनी ट्रेट. आता आपण ते म्हणजे एक्सप्लेनेशन पाहूया त्याचं, मेंडेल्स डेव्हिएशनचं. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, मेंडेल्स डेव्हिएशनमध्ये त्यांनी असं सांगितलेले की फर्स्ट जो आहे, इट वॉज ऑब्झर्व दॅट द फिनोटायपिक एक्सप्रेशन ऑफ जीन कॅन बी मॉडिफाय इन्फ्लुएन्स ऑदर जीन. म्हणजे फिनोटायपिकली एक्सप्रेशन, फिनोटायपिकली म्हणजे एक्सटर्नली ते त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात त्याला फिनोटायपिकली असं म्हटलं जातं. आणि जेनेटिकली जे चेंजेस होतात त्याला जिनोटायपिक असं म्हटलं जातं. मग काय, इट वॉज ऑब्झर्व दॅट द फिनोटायपिक एक्सप्रेशन ऑफ जीन कॅन बी मॉडिफाईड और इन्फ्लुएन्स बाय द other gene are these are the 2
टाईप ऑफ इंटरॅक्शन. 2 टाईप ऑफ इंटरॅक्शन त्यांनी डेव्हिएशनमध्ये सांगितलेले. फर्स्ट आहे इंट्राजेनिक आणि सेकंड आहे ते इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन. इंट्राजेनिकमध्ये 2 एक्झाम्पल सांगितले, मल्टिपल डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स हे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. आणि इट ऑल्सो ऑब्झर्व की ऑकर्स बिटवीन द मल्टिपल अलील. आणि इंटरजेनिक जे इंटरॅक्शन आहे दिज आर द नॉन अलिलिक असं म्हटले. नॉन अलिलिकमध्ये काय सांगितले बघा, दिज आर ऑकर्स बिटवीन द अलील ऑफ डिफरंट जीन प्रेझेंट ऑन द सेम और डिफरंट क्रोमोझोम, प्लिओट्रॉपी अँड पॉलिझिन. त्याचं जे एक्झाम्पल आहे ते 2 दिलेले, प्लिओट्रॉपी अँड पॉलिझिन्स, इपिस्टॅटिस अँड सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी जीन. पण याच्यामधलं तुम्हाला एकच एक्झाम्पल त्यांनी दिलेले, प्लिओट्रॉपी, तेवढे एकच तुम्ही स्टडी करणार आहे. इंट्राजेनिकमध्ये मधले 3ही एक्झाम्पल दिलेले तर कुठले ते इनकम्प्लीट, कोडॉमिनन्स आणि मल्टिपल अलील. हे जे एक्झाम्पल आहेत याच्यामध्ये फर्स्ट जो दिलेला आहे इंट्राजेनिकमधला मल्टिपल डॉमिनन्स. मल्टिपल डॉमिनन्समध्ये त्यांनी जे एक्झाम्पल घेतलेले आहे बघा, मिराबिलिस जलापा हे प्लांट घेतले, त्यालाच 4 o'clock प्लांट असं देखील म्हटलं जातं. त्याच्यामध्ये व्हाईट कलर फ्लावर आणि रेड कलर फ्लावर असे 2 पॅरेंट घेतलेले आणि त्याच्यामध्ये क्रॉसिंग केले. पण इनकम्प्लीट डॉमिनन्स कशाला म्हटले तर इनकम्प्लीट बोथ अलील ऑफ अलिलोमार्फिक पेअर. बोथ अलील जे आहेत दिज आर देमसेल्स किंवा दिज आर एक्सप्रेस देमसेल्स पार्शियल. ते एक्सप्रेस होत असताना F1 जनरेशनमध्ये किंवा पास होत असताना किंवा एक्सप्रेस होत असताना पार्शियली काय होतात तर एक्सप्रेस होतात. त्याला म्हणून त्याला काय म्हटलं आहे तर इनकम्प्लीट डॉमिनन्स असं म्हटलं आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्स बोथ द अलील ऑफ अन अलिलोमार्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्स पार्शियली, बट अलील कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ अदर अलील. म्हणजे दुसऱ्या अलीलमुळे कुठलंही इथं अलील सप्रेस झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही, फक्त ते एक्सप्रेस होत असताना पार्शियली एक्सप्रेस होतात. आता या चार्टवरून इनकम्प्लीट डॉमिनन्स कशाला म्हणतात किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे काय तर जे पॅरेंट आहे रेड फ्लावर आणि व्हाईट फ्लावर, त्याच्यामध्ये गॅमेट आर आणि स्मॉल आर आहे आणि त्याच्यापासून जे F1 जनरेशन फॉर्म होते तो पिंक फॉर्म होते. आता तुम्ही मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिडमध्ये पाहिलं की जो पॅरेंट असतो त्याच टाईपचा जो F1 जनरेशन फॉर्म होतं, बट फक्त त्याच्यामध्ये जेनेटिकली हायब्रिड फॉर्मेशन होतं. परंतु इथं काय आहे तर जे हायब्रिड फॉर्म होते तो टोटली म्हणजे तो ॲज अ मेल पण नसतो किंवा फिमेल पॅरेंट्स सारखा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये एक्सप्रेशन पाहायला मिळत नाही, तर त्याचा टोटली कलर हा चेंज झालेला पाहायला मिळतो. बट जिनोटायपिकली सेम आहे, म्हणजे ते दोन्ही जीन एकत्र येऊन तिसऱ्याच टाईपचा कलर इथं फॉर्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणजे रेड आणि व्हाईट मिक्स टू फॉर्म आहे F1 हायब्रिड टू फॉर्म द पिंक कलर इथं फॉर्म झालेला पाहायला मिळतो आहे. म्हणून त्याला पार्शियली एक्सप्रेस होऊन जो कलर फॉर्म होतो म्हणून याला इनकम्प्लीट इनकम्प्लीट डॉमिनन्स असं म्हटले. मग याच्यावरून F2 जनरेशनचा पण त्यांनी चार्ट दिलेला आहे. नंतर जो खाली रिझल्ट पण दिला आहे जिनोटायपिक आणि फिनोटायपिक. इथं मेल आणि फिमेलचं क्रॉसिंग केले या टाईपमध्ये. म्हणजे रेड व्हाईट एक प्रोजेनी फॉर्म होते किंवा ऑफस्प्रिंग फॉर्म होते आणि पिंक म्हणजे F1 हायब्रिड जो आहे ते 2 फॉर्म होतात. म्हणजे त्याचा जो रेशो आहे तो काय असणार 1:2:1 असा आहे. रेड पिंक व्हाईट या टाईपमध्ये ते फॉर्म होतात. आणि याचा जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो दोन्ही देखील कसे आहेत तर सिमिलर आहेत, सेमच आहे जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो. लक्षात आलं. नंतर नेक्स्ट आहे कोडॉमिनन्सचं म्हणजे मिनिंग काय बघा, द कोडॉमिनन्स बोथ द अलील और अलील्स म्हणजे जीन्स ऑफ अलिलोमार्फिक पेअर एक्सप्रेस देमसेल्स इक्वली. म्हणजे F1 हायब्रिड फॉर्म होत असताना दोन्ही जीन इक्वली एक्सप्रेस होतात, इक्वली म्हणजे पास होतात किंवा एक्सप्रेस होतात. सच अलील्स विच आर एबल टू एक्सप्रेस देमसेल्स आणि इक्वली
independently in hybrid are called as the कोडॉमिनस. म्हणजे F1 जनरेशनमध्ये ते पास होत असताना दोन्ही इक्वलीच फॉर्म होतात आणि त्याचं एक्सप्रेशन देखील कसं आपल्याला तर इक्वलीच आणि पाहायला मिळते आणि ते इंडिपेंडंट आहेत फॉर्म होत असताना, म्हणून त्याला काय म्हटलं तर कोडॉमिनस असं म्हटले. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे एक्झाम्पल दिले कॅटल कलरचं एक्झाम्पल दिले बघा. कॅटल कलरचा जो चार्ट आहे म्हणजे रेड आणि व्हाईट मेल आणि फिमेल त्यांचं जर क्रॉसिंग केलं तर एक रावण टाईपचं मेल फॉर्म होतं आणि फिमेल फॉर्म होते आणि रावण टाईपचा मेल आणि फिमेल असे दोन्ही F1 जनरेशनमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. आणि F2 जनरेशन आहे तिथं जो रेशो आहे तो फिनोटायपिक आणि झिनोटायपिक रेशो ॲज अ इनकम्प्लीट डॉमिनन्स सारखाच आहे 1:1. म्हणजे त्याच टाईपमध्ये आपल्याला म्हणजे त्यांचं जे जनरेशन आहे किंवा एक्सप्रेशन आहे नेक्स्ट जनरेशनमध्ये झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे रेड कलर आणि व्हाईट कलर आहे. इथं आलील जे आहे ते कॅपिटल आर पेअर यूज केली आणि कॅपिटलच डब्ल्यू इकडं यूज केलेला आहे. त्याच्यापासून एक जो आहे तो रावण आहे तो फिमेल फॉर्म होतो आणि मेल पण इथं फॉर्म झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मेल फिमेल दोन्ही पण फॉर्म होतात. परंतु F2 जनरेशनमध्ये सिंगल म्हणजे या दोन्हीचं मिक्सिंग होतं आहे. रावण आणि म्हणजे जे रेड आणि व्हाईट आहे ते रावण मेल आणि रावण फिमेल आहे यांचं जर मिक्सिंग झालं तर त्यांच्यापासून काय फॉर्म होतं, एक रेड फॉर्म होतो, 2 रावण फॉर्म होतात आणि 1 व्हाईट फॉर्म होत आहे. दीज आर द कोडॉमिनन्स. म्हणजे ते नेक्स्ट जनरेशनमध्ये पण एक्सप्रेशन त्याचं होत असताना जसे पॅरेंट आहे त्याच टाईपमध्ये आपल्याला इक्वलीच F2 जनरेशनमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे जे फर्स्ट जनरेशनच्या अगोदरचे जे पॅरेंट आहेत ते पुन्हा F2 जनरेशनमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर F1 जनरेशनमधले पण पॅरेंट आपल्याला F2 जनरेशनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल या डायग्राममध्ये की हे जे दोन्ही आहेत ते फर्स्ट पॅरेंट आहेत किंवा जे आपण फर्स्टली फिनोटाईप घेतले ते दोन्ही, आणि हे रावण आहे ते दीज आर ऑकर्स इन टू द F1 फॉर्मेशन. F1 फॉर्मेशनमध्ये ते दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून त्याला कोडॉमिनन्स असं म्हटलेलं की ते इक्वली एक्सप्रेस झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचं जे एक्सप्लेशन आहे ते इथं दिलेले का दीज आर द कोट कलर इन कॅटल. कॅटलमधले जे कोट कलर आहे रेड आणि व्हाईट आणि त्यांच्यापासून जो फॉर्म होतो तो रावण फॉर्म होतो आणि त्याचा जो म्हणजे रेशो आहे तो ॲज अ इनकम्प्लीट डॉमिनन्स त्या टाईपमध्ये त्याचा रेशो आहे 1:1. झिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो हा आयडेंटिकल म्हणजे सिमिलर आहे. दोन्ही रेशो कसे आहेत तर सिमिलर आहेत. परंतु डायहायब्रिड क्रॉसमध्ये तसं नाही आहे. तुम्ही जर ते चार्ट पूर्ण करून जर मोनोहायब्रिड किंवा डायहायब्रिडचं बघितलं असेल तर त्याचा फिनोटायपिक आणि झिनोटायपिक रेशो हा वेगवेगळा आहे. परंतु इथं जे डेव्हिएशन आहे तर आपण हे जे दोन म्हणजे डेव्हिएशन पाहिले इनकम्प्लीट आणि मल्टिपल आली नाही, इनकम्प्लीट आणि कोडॉमिनन्स या दोन्हीमध्ये पण फिनोटायपिक आणि झिनोटायपिक रेशो कसा आहे सिमिलर आहे. आणि थर्ड डेव्हिएशन जे आहे दीज आर द इंट्राजेनिक. हे कशाचं तर इंट्राजेनिकचंच एक्झाम्पल आहे. मल्टिपल आलील. मल्टिपल म्हणजे मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ आलील. म्हणजे एकापेक्षा जास्त अल्टरनेटिव्ह फॉर्म जर आलीलमध्ये येत असेल तर त्याला मल्टिपल आलील असं म्हटलं जातं. फॉर्म ऑफ आलील of gene population occupy the same locus on chromosome on its locus and that is known as the multiple allele. आणि याचं जे एक्झाम्पल आहे ते ड्रॉसोफिला दिले आणि ड्रॉसोफिलाचे जे विंग्ज आहेत त्यांचं दिलेले. म्हणजे ड्रॉसोफिला हा एकच आहे परंतु त्याच्यामध्ये जे विंग्ज आहेत ते आपल्याला डिफरंट पोझिशनमध्ये किंवा डिफरंट स्टेजमध्ये आपल्याला वेगवेगळे असे पाहायला मिळतात. तुम्हाला चार्टवरून सुद्धा लक्षात येईल की हे जे चार्ट आहेत इथं बघा त्यांचा फिनोटाईप दिला आहे, जिनोटाईप दिला आहे आणि नॉर्मल विंग्स दिले आहेत, नंतर निक विंग्स दिले आहेत, नॉच विंग दिले आहेत, स्ट्रॅप विंग दिलेत आणि व्हेस्टिजियल विंग्स. आणि त्याच्यासाठी यूज केलेला जिनोटाईप दिला आहे फिजी प्लस म्हणजे नॉर्मल विंग्स. निकसाठी NI यूज केला आहे फिजीला, नंतर नॉचसाठी NO केलेले, नंतर स्ट्रॅपसाठी ST फक्त अपोस्ट्रॉफी लावलेली आणि व्हेस्टिजियलसाठी काही नाही. कारण आपल्याला इथं विंग्ज असा दिसतच नाही आहे. कुठं दिसतोय का एकदम नाही म्हटलं तरी चालेल म्हणून त्याला व्हेस्टिजियल विंग्ज असं म्हटलेले. या टाईपमध्ये मल्टिपल आले म्हणजे एकाच टाईपचा एकच फॉर्म आहे परंतु
म्हणजे अलील मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अलील आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकाच लिव्हिंग थिंग्सवरती किंवा एकाच ऑर्गॅनिझममध्ये वरती डिफरंट टाईपचे अलील किंवा डिफरंट टाईपचे जीन्स आपल्याला वेगवेगळ्या पोझिशनमध्ये किंवा वेगवेगळ्या पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याला काय म्हटलेले मल्टिपल अलील. आता याचंच एक्झाम्पल म्हटलं तर अनदर गुड एक्झाम्पल ऑफ ABO ब्लड ग्रुप इन ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंगचं जीन्स पाहतो किंवा आपण जो अलील आहे ते सिमिलर आहेत, परंतु जे आपण पाहतो ब्लड ग्रुप आहे ते प्रत्येकाचा डिफरंट असतो. ते जे एक्झाम्पल आहे ते देखील मल्टिपल अलीलचंच आहे. मल्टिपल अलीलमध्ये कसं आहे तर ABO ब्लड ग्रुपचे 4 ब्लड ग्रुप आहेत, AB आणि O. त्याच्यामध्ये पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे असते RH फॅक्टरवरती डिपेंड असतं ते. त्याच्यावरून आणखी त्याचे वेगवेगळे टाईप पडतात. प्रत्येकाचे असे टोटल 8 टाईप पडतात आणि दीज आर कन्सिडर टू द सिमिलर जीन बट मल्टिपल अलीलचं ते एक्झाम्पल. तुम्ही ते नाही पाहिलं तरी फक्त एवढं ड्रोसोफिलाचं जे तुमच्या बुकमध्ये दिले तेवढं एकच एक्झाम्पल चांगल्या पद्धतीने करून ठेवा. नेक्स्ट आहे प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपीवरती आतापर्यंत बऱ्याच वेळा अगदी लास्ट टाईम देखील लास्ट इयरला याच्यावरती 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारलेला आहे बघा प्लिओट्रॉपीवरती. फेन अ सिंगल जीन कंट्रोल 2 or more डिफरंट ट्रेट. म्हणजे सिंगल जीन 2 किंवा मोर डिफरंट ट्रेट कंट्रोल करतो तेव्हा प्लिओट्रॉपी असं म्हटलं जातं. दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज द प्लिओट्रॉपी अँड दॅट फिनॉमिनॉन इज नोन ॲज द प्लिओट्रॉपिझम अँड प्लिओट्रॉपी. तसा जर जीन असेल त्याला प्लिओट्रॉपिक जीन असं म्हटलं जातं आणि तो जो फिनॉमिनॉन आहे त्याला प्लिओट्रॉपी किंवा प्लिओट्रॉपिझम असं म्हटलं जातं बघा. देन द प्लिओट्रॉपिझम म्हणजे इथं त्यांनी सिकल सेल ॲनिमिया हे एक्झाम्पल दिलेले आहे बघा प्लिओट्रॉपिझममध्ये. तुमच्या लक्षात आले असेल व्हॉट इज मीन बाय प्लिओट्रॉपी आणि प्लिओट्रॉपिक जीन. देन प्लिओट्रॉपिक जीन्स त्याचा जो रेशो आहे तो काय तर फिनोटायपिक रेशो आहे 1:2 इन्स्टेड ऑफ 3:1 बिकॉज ऑफ डेथ ऑफ रिसेसिव्ह होमोझायगट. होमोझायगटचं इथं काय होतं तर डेथ होते म्हणून जो 1:2 रेशो पाहायला मिळतो आपल्याला. देन द डिसीज सिकल सेल ॲनिमिया इज कॉज ॲनिमिक डिसीज आहे. त्या टाईपचं जर पर्सन असेल किंवा आपण चार्टवरून मी तुम्हाला एक्सप्लेन करते हे. इथं बघा पॅरेंट दिलेले आहेत, त्याचा फिनोटाईप दिलेला आहे सिकल सेल कॅरियर मेल आणि सिकल सेल कॅरियर फिमेल. या टाईपमध्ये जर दोन्ही ह्युमन बिईंग असतील आणि त्यांचे जर मिक्सिंग झालं किंवा मॅरेज झालं तर कुठल्या टाईपच्या प्रोजेनी फॉर्म होतात हे सांगितले. त्यांचा जो जिनोटाईप आहे तो जो जिनोटाईप आहे हेट्रोझायगस कंडिशनमध्ये HBA आणि HBS HBA आणि HBS आणि त्याच्यापासून फॉर्म होणाऱ्या ज्या प्रोजेनी आहेत जे मग ते जे जिनोटाईप आहे तो HBA हा जर फॉर्म झाला तर नॉर्मल पर्सन फॉर्म होतो. HBA HBS असा जर फॉर्म झाला तर सिकल सेल कॅरियरच फॉर्म होतात. तर त्या टाईपचे 2 प्रोजेनी फॉर्म होतात HBA HBS आणि HBS असं जर फॉर्म झालं तर तो सिकल सेल ॲनेमिक पर्सन फॉर्म होतो. या टाईपचा ह्युमन बिईंग फॉर्म होतो आणि जर ॲनेमिक पर्सन फॉर्म झाला तर दिज आर डेथ. तो काय होणार आहे तर डेथ होणार आहे. मग इथं काय सांगितले की द ॲनेमिक कॉज बाय द जीन. कशामुळं तो कॉज करणारा जो जीन आहे तो HBS आहे आणि नॉर्मल जो हेल्दी जीन आहे तो HBA हा डॉमिनंट असणार आहे. अँड दे कॅरी द हेट्रोझायगट शो माइल्ड ॲनिमिया इज द RBC बिकॉज सिकल सेल ॲनिमिया हाफ मून सेप्ड. म्हणजे या ज्या सेल असतात त्या या टाईपमध्ये असतात बघा अशा हाफ मून सेप्ड अशा या टाईपमध्ये त्यांचं स्ट्रक्चर असतं सिकल सेल ॲनिमियाचं. हाफ मून सेप्ड स्ट्रक्चर असतं आणि दीज आर ओनली अंडर द ॲबनॉर्मल लो O2 कॉन्सन्ट्रेशन. जनरली या टाईपच्या सेल ह्या ॲबनॉर्मलीच फॉर्म होतात, नॉर्मली फॉर्म होत नाहीत. आणि कधी फॉर्म होतात तर जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 लो असेल तर त्या जर पर्सनला म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा जर व्यवस्थित झाला नाही तर या टाईपमधले डिसीज फॉर्म होतो. देन
ॲनिमिया म्हणजे काय तर जो ब्लड आहे ते कमी पडतं त्या पर्सनला, त्याला ॲनिमिक डिसीज असं म्हटलं जातं बघा. देन होमोझायगस विथ रिसीव जीन HBS अँड डाय द टोटल ॲनिमिया. द जीन फॉर सिकल ॲनिमिया इज लिथल जीन. आता हा जो आहे ना, हा वर्ड पण बऱ्याच वेळा 1 मार्क्ससाठी विचारला बरं का. व्हॉट इज मीन बाय लिथल? लिथल म्हणजे काय तर जो पर्सन इथं डेथ होणार आहे, दॅट इज त्यालाच म्हटले बघा लिथल जीन म्हणजे काय, दस द टोटल ॲनिमिया. दस जीन फॉर सिकल सेल ॲनिमिया इज लिथल इन होमोझायगस कंडिशन अँड प्रोड्यूस सिकल सेल ट्रेट इन हेट्रोझायगस कॅरियर. 2 डिफरंट एक्सप्रेशन आर प्रोड्यूस्ड बाय सिंगल जीन. या टाईपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे सिकल सेल ॲनिमिक पर्सन फॉर्म होतो त्याला लिथल जीन असं म्हटलं जातं. देन मॅरेज बिटवीन द 2 कॅरियर टू प्रोड्यूस द 1 नॉर्मल 2 कॅरियर अँड 1 ॲनिमिक चिल्ड्रन इज फॉर्म अँड रेशो इज 1:1 फॉर्म होतो. आणि देन ॲनिमिक डाय लिव्हिंग कॅरियर अँड नॉर्मल द रेशो इज. आणि याच्यामध्ये काय होतं तर एक जो ॲनिमिक पर्सन आहे तो काय होणार आहे, डेथ होणार आहे, म्हणून त्याचा जो रेशो आहे तो 1:2 होतो. दिस हेटेरोझायगस अँड कॅरियर कॅन आयडेंटिफाय द मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ब्लड. आणि हे आपण मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ब्लड्सवरून काढू शकतो. म्हणून ह्या रेशोला काय म्हटलं आहे तर 3:1 इन्स्टेड ऑफ द 2:1 असं म्हटलं, किंवा 3:2:1 असं म्हटलेलं लक्षात. मग इथं जे आहे ते डेव्हिएशन्स ऑफ द मेंडेल्स फाइंडिंग हा पॉईंट इथं कंप्लीट होते. मग डेव्हिएशन्स ऑफ मेंडेल्स लॉ किंवा मेंडेल्सचा जो स्टडी आहे तो इथपर्यंत कंप्लीट होतो आहे. तुम्हाला समजलं असेल सर्वांना. समजलं नसेल तर वाचून घ्या. नंतर जो पुढचा पार्ट आहे क्रोमोझोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करू. आणि इथून पुढे सगळं क्रोमोझोम्सशी रिलेटेड पार्ट स्टार्ट होतो आहे. थांबूया आपण इथं.